माऊली आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 2024. तर आपला काल तरडगाव येथे मुक्काम होता. आता आपला पुढचा फलटण येथे मुक्काम असणार आहे आणि वारकरी निघलेत पाहू शकता दिशेनं. आणि हे पाहू शकता इथं जे साखरवाडी म्हणून गाव आहे वारकऱ्यासाठी बघा शिरा चालू आहे नाश्त्यासाठी आणि वारकरी शिऱ्याचा आनंद घेत आहेत पाहू शकता. इकडं शिऱ्याचं चालू आहे. युट्यूबला बोला की थोडंसं द्या की. हॅलो एक बाईट द्या की. पाहू शकता हे आपले साखरवाडीचे सगळे प्रतिष्ठान साखरवाडी फलटण सातारा भाविकांनी लागलेले असं वारकऱ्याला देऊन आणि सगळे आपले वारकरी जाणारे आनंद घेतात. आणि दान हे चालूच आहे रस्त्यानं कुठं ना कुठं वारकऱ्यासाठी नाश्त्यानं काही ना काही चालू आहे. बघा चांगलं आपलं शांत पद्धतीने नाश्ता चालू आहे. असंच काही ना काही चालू असतंय. आमचं वडिलांचं प्रतिष्ठान चालू करून आम्ही दरवर्षी वारकऱ्यांना अल्पोपहार नाश्ता आणि प्रत्येक विनेकराला नार श्रीफळ आणि साखरेचं एक पॅकेट आणि पुष्पगुच्छ देत आहोत. आणि आज सकाळी साधारण पहाटे 3 वाजल्यापासून आता हा जो अविरत प्रवास वारकऱ्यांचा चालू आहे त्यांची थोडी सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न आमच्याकडून असा चालू राहावा ही माऊलीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी तर अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे अन्नदान आणि दरवर्षीप्रमाणे चालू असतं त्यांचं अन्नदान. इकडे बघा इकडे बघा. तर अशा प्रकारे अन्नदान चालू असतंय. तर पाच जाऊ चला. आणि नवीन असेल तर आपल्या शेतकरी मित्र NB यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला वाटणार जे अन्नदान करतात आणि जे भाविक काय म्हणजे आपल्या वारकऱ्याचा आनंद कसा आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो छोटासा. तर नक्की पाहत राहा. आणि चला आपण जाऊ आता पुढच्या दिशेनं फलटणच्या दिशेने.